दर साल दर शेकडा 10 दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्ष मुदतीचे चक्रवाढ व्याज किती? एक लक्षात घ्या. सरळ व्याजामध्ये जसं सूत्र होतं, सरळ व्याज बरोबर कदम भागिले 100, त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला सरळ व्याज भेटत होतं. तसं चक्रवाढ व्याजाचं जे सूत्र आहे ना, त्याच्यामध्ये डायरेक्ट चक्रवाढ व्याज भेटत नाही. तुम्हाला काय भेटते? रास भेटते. कारण चक्रवाढ व्याजाचं सूत्र कसं आहे बघा, अमाऊंट म्हणजेच रास बरोबर प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल गुणिले कंसात 1 अधिक रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर भागिले 100 आणि कंसाचा n म्हणजे काय? नंबर ऑफ इयर्स, कालावधी किती वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सूत्रातून काय मिळणार? रास मिळणार. आणि राशीमधून तुम्ही मुद्दल वजा केलं की तुम्हाला काय भेटणार? चक्रवाढ व्याज मिळणार. आलं लक्षात? चला सोडवा. हां, मुद्दल किती आहे? 8,000 रुपये गुणिले 1 अधिक रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर किती दिलाय? 10 छेद 100 आणि किती वर्षांचा कालावधी आहे? 3 वर्षांचा कालावधी आहे. मग यांची किंमत किती येणार? 3. 8,000 गुणिले या शून्याला शून्य गेला, किती राहिलं? 1/10. ह्याला कुठला छेद नाही म्हणजे कुठला आहे? 1 आहे. तर हा इथं छेद 10 आहे. इथं पण किती करून घ्यायचा? 10. छेद असताना 10 आणायचं म्हणल्यानंतर खाली कितीने गुणावं लागतंय? 10ने. तर वरती पण कितीने गुणणार? 10ने. वरती पण किती आलं? 10 1 10 अधिक 1 आणि छेद समान झाला. तो एकदाच लिहा. कुठला झाला? 10. याचा कितवा? तिसरा. हां, 8,000 10 आणि 1 किती झालं? 11/10चा कितवा? तिसरा. बरोबर 8,000 गुणिले 11/10चा तिसरा म्हणजे 11/10 किती वेळा घ्यायचं? 3 वेळा. 11/10 गुणिले 1 2 3 शून्याला 3 शून्य गेले. 11 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजेच 11चा घन किती आहे? 1331. 1331 गुणिले 8. 8 गुणिले 1331. 8 1 8. 8 त्रिक 24. 4 हातचे 2. परत 8 त्रिक 24. 24 आणि 2 26. 6 हातचे 2. 8 1 8 आणि 2 किती आलं? 10. 10,648 ही काय आली? रास आली. 10,648 ही रास आली. रास म्हणजे काय असतं? मुद्दल अधिक व्याज असतं. तर ह्यातनं मुद्दल वजा करा म्हणजेच 8,000 वजा करायचं. 10,000तनं 8,000 गेले, किती राहिलं? 2,000 आणि वरचं 648. तर 2,648 हे काय आलं? 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज. पर्याय क्रमांक 3. समजलं? जायचं पुढं. दुसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा, एका मोटारीची किंमत 3,20,000 रुपये आहे. तिच्या किमतीत दर साल 5% दराने घट होते. घट होणे म्हणजे काय? कमी होणे. घट होत असेल तर 2 वर्षानंतर त्या मोटारीची किंमत किती होईल? दरवर्षी किती टक्क्यांनी घट होते? 5%. म्हणजे दरवर्षी 5%नी त्या मोटारीची किंमत काय होणार? कमी होणार. बरोबर. तर त्या मोटारीची किंमत किती होईल? तर हिचं सूत्र कुठलं वापरायचं? चक्रवाढ व्याजाचं म्हणजे अमाऊंटचं सूत्र वापरायचं. हां, अमाऊंट बरोबर म्हणजेच रास बरोबर मुद्दल गुणिले कंसात 1 अधिक r/100 कंसाचा n वा घातांक. बरोबर. मुद्दल किती आहे? 3,20,000. मोटारीची किंमत किती आहे? 3,20,000. ते म्हणजे काय झालं? मुद्दल गुणिले 1 अधिक दर किती आहे बघा, 5% दर आहे. परंतु 5% दराने किंमत काय होत जाणार आहे? कमी कमी होत जाणार आहे. तर 5% ही कसं घ्यायचं? -5 घ्यायचं. 5% म्हणजे काय घ्यायचं? -5 घ्यायचं. छेद 100 आणि कंसाचा कितवा? दुसरा. कारण किती विचारलंय? 2 वर्षानंतर त्या मोटरीची किंमत किती होईल असं विचार. इथपर्यंत काय अडचण? समजलं? चला बघा आता 3,20,000 आहे असं गुणिले कंसात 1 अधिक आणि वजा काय होईल? -5/100 कंसाचा वर्ग. आता इथं कोणी छेद नाही म्हणजे कोण आहे? 1 आहे. इथं 100 आहे. इथं 100 करण्यासाठी खाली कितीने गुणलं लागेल? 100 वरती पण कितीने गुणलं? 100 100 - 5 किती झालं? 100 - 5 किती झालं? 95.
छेद समान झाला किती 100 आणि ह्याचा काय वर्ग इथं काय 3,20,000 3,20,000 गुणिले 95/100 वर्ग म्हणजेच 95/100 किती वेळा 1 2 3 4 ला 1 2 3 4 0 काय झाले कट झाले राहिलं काय 32 गुणिले 95 गुणिले 95 95 गुणिले 95 म्हणजे 95चा वर्ग एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग कसा करतो आपण 95चा वर्ग करायचा म्हणजे 5चा वर्ग 25 हा 5 सोडून अलीकडचा अंक कुठला आहे 9 9च्या पुढची संख्या कुठली 10 9 10 90 म्हणजे 95चा वर्ग किती आला 9025 32 न 9025 ला गुणायचं 32 5 160 0 हातचे 16 32 दुने 64 आणि 16 किती झालं 80 0 हातचे 8 32 0 0 8 किती झालं 8 32 90 30 90 270 92 18 270 आणि 18 किती झालं 288 किती झाली किंमत गाडीची 2,88,800 पर्याय क्रमांक 4 समजलं जायचं पुढं तिसऱ्या प्रश्नात काय दिलंय बघा एका रकमेची दर शेकडा 12.5 दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांची रास दिलेली आहे तुम्हाला किती 16,200 रुपये होते तर ती रक्कम कोणती म्हणजेच आपल्याला काय काढायचं मुद्दल काढायचं मग चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरायचं हां ए बरोबर पी गुणिले कंसात 1 अधिक R छेद 100 कंसाचा N हां ए म्हणजे काय रास किती दिले 16,200 पी म्हणजे काय मुद्दल किती आहे माहित नाही तसंच राहू द्या गुणिले कंसात 1 अधिक R किती आहे 12.5 छेद 100 आणि किती वर्षाची रास दिलेली 2 वर्षांची रास म्हणजे यांची किंमत किती झाली 2 पर्यंत काय अडचण नक्की जा बघा काय करायचं 16,200 तसंच राहू द्या याची किंमत काढायची पीची पी पण तसंच राहू द्या हा कंस सोडून घ्या त्याला कोणी छेद नाही म्हणजे किती 1 आहे इथं 100 आहे तर इथं 100 आणण्यासाठी खाली कितीने गुणलं लागतं 100 वरती पण कितीने गुणलं 100 हां 100 गुणलं वरती तर 100 अधिक 12.5 किती आलं 112.5 छेद 100 कंसाचा वर्ग बरोबर 16,200 बरोबर पी गुणिले हां आता काय करायचं अंशातला पॉईंट घालण्यासाठी कितीने गुणा लागतंय 10ने तर वरती 10 गुणलं तर खाली पण कितीने गुणणार 10 वरती 10 गुणलं तर पॉईंट निघून जाईल किती येईल 1,125 छेद खाली 10 गुणलं तर 100 10 किती आलं 1,000 कंसाचा वर्ग कशाची किंमत काढायची तुम्हाला पीची तर पी ला एकट्याला एका बाजूला ठेवा हा कंस इकडे गुणा करा तिकडे आल्यानंतर भागाकार तिकडे कोण आहे 16,200 भागिले 1,125 छेद 1,000 कंसाचा वर्ग बरोबर आता बघा पी बरोबर 16,200 भागिले म्हणजे काय असतं उलटून गुणिले तर गुणिले हां 1,000 जो छेदात आहे तो कुठे जाईल अंशात आणि अंश जो आहे तो कुठे येईल छेदात तर काय येईल 1,000 छेद 1,125चा वर्ग मग 16,200 तसंच राहू द्या गुणिले 1,000 छेद 1,125 गुणिले 1,000 छेद 1,125 हां 25 न भाग जाईल 25 चोक 100 शून्याला 0 25 चोक 100 112 मधनं 100 गेलं किती राहिलं 12 12 वरती घेतलं 5 किती झालं 125 25 5 125 इथं पण 25 चोक 100 शून्याला 0 25 चोक 100 112 मधनं 100 गेलं किती राहिलं 12 12 वरती घेतलं 5 किती झालं 125 25 5 125 आता 5 ने भाग जाईल 85 40 5 9 45 85 40 5 9 45 काय आलं 16,200 गुणिले 8चा वर्ग म्हणजे किती 64 छेद 9 गुणिले 9 तसंच ठेवतो मी आता 9 ने इकडे भाग घालवायचा 9 1 9 9 1 9 16 मधून 9 गेलं किती राहिलं 7
7 वरती घेतलं 2 किती झालं 72. 9 8 72. 2 शून्याला 2 शून्य. ह्या 9 न भागालो 9 1 9. 9 2 18. 2 शून्याला 2 शून्य. 200 गुणिले 64. 64 गुणिले 2 करा किती आलं 128. आणि वरती 2 शून्य किती आलं उत्तर 12,800 रुपये काय आहे मुद्दल आहे. पर्याय क्रमांक 1. समजलं. जायचं पुढं. चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. दर साल दर शेकडा 4 दराने चक्रवाढ व्याजाने 5,000 रुपये मुद्दलाची किती वर्षात 5,408 रुपये रास होईल. आता एक लक्षात घ्या. चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरायचं. रास बरोबर मुद्दल गुणिले कंसात 1 अधिक व्याजाचा दर छेद 100 कंसाचा कितवा n वा म्हणजेच कालावधी. रास किती आहे 5,408 बरोबर. मुद्दल किती आहे 5,000 गुणिले कंसात 1 अधिक व्याजाचा दर किती आहे 4 छेद 100 आणि कालावधी दिलाय का नाही दिला. 5,000 इकडे गुणा करा इकडे नंतर 5,408 ला 5,000 कसं आलं भागाकारात. पलीकडे हा कंस सोडून घ्या. याला कोणी छेद नाही म्हणजे कोण आहे 1 आहे. इथं 100 आहे तर इथं 100 आणण्यासाठी खाली कितीने गुणा लागतंय 100 न. खाली 100 न गुणलं तर वरती पण 100 न. 100 अधिक 4 किती झालं 104. छेद समान झालाय एकदाच लिहा कंसाचा n. इथपर्यंत काय अडचण. शेवटचे 3 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या कुठली 408. 408 ला 8 ने भाग जातोय म्हणजे 5,408 ला पण 8 ने भाग जातोय आणि शेवटी 3 शून्य म्हणल्यानंतर इथं पण 8 ने भाग जातोय. तर घालवा 8 सक्क 48. 50 मधून 48 गेलं 2 त्याच्यावरती घेतलं 0 किती झालं 20. 8 2 16. 20 मधून 16 गेलं किती राहिलं 4. 4 वरती घेतला 0 किती झालं 40. 8 पंचे 40. हां वरती पण 8 सक्क 48. 54 मधून 48 गेलं किती राहिलं 6. 6 वरती घेतलं 0 किती झालं 60. 8 7 56. हां 60 मधून 56 गेलं किती राहिलं 4. 4 वरती घेतलं 8 किती झालं 48. 8 सक्क 48. 676 छेद 625 बरोबर. हां इकडे पण 4 ने भाग जाईल. 4 2 8. 10 मधून 8 गेलं किती राहिलं 2. 2 वरती घेतलं 4 किती झालं 24. 4 सक्क 24. 4 2 8. 4 पंचे 20 काय आलं 26 छेद 25 कंसाचा n. आता हे मी कसं सोडवतो बघा. इथपर्यंत काय अडचण आहे का नाही. 26 छेद 25 चा n या बाजूला लिहितो मी. आता मला सांगा 676 म्हणजे काय 26 चा वर्ग आहे आणि छेदात काय 625. 625 म्हणजे काय 25 चा वर्ग बरोबर. इकडे मी तसंच लिहितो 26 छेद 25 कंसाचा n वा. हां इकडे काय आलं 26 चा वर्ग छेद 25 चा वर्ग मी असं लिहू शकतो 26 छेद 25 कंसाचा वर्ग. 26 छेद 25 कंसाचा n वा. इकडे 26 छेद 25 कंसाचा काय वर्ग आहे तर n ची किंमत किती झाली 2. पर्याय क्रमांक 3. समजलं. जायचं पुढं. 5व्या प्रश्नात काय दिले बघा. 2,400 रुपये मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात 2,646 रुपये रास होते तर व्याजाचा दशादशे दर किती. हां चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरा. रास बरोबर मुद्दल गुणिले कंसात 1 अधिक व्याजाचा दर भागिले 100 कंसाचा n म्हणजेच काय कालावधी. रास किती होते 2,646 बरोबर. मुद्दल किती 2,400 गुणिले कंसात 1 अधिक व्याजाचा दर माहित नाही तसंच राहू द्या छेद 100 कंसाचा n वा म्हणजेच किती कालावधी 2 वर्षांचा कालावधी तर n ची किंमत किती येईल 2. 2400 गुणाकारात तिकडे आल्यानंतर भागाकारात 2646 भागिले 2400 बरोबर. हा कंस सोडून घ्यायचा. ह्याला कोणी छेद नाही म्हणजे किती 1 आहे. इथं 100 आहे तर इथं 100 आणण्यासाठी कितीने गुणा लागतंय 100 ने गुणा लागतंय. वरती पण कितीने गुणणार 100 ने. तर काय होईल बघा वरती 100 ने गुणलं तर किती झालं 100 1 100 अधिक r
100 अधिक आर तेच समान झाला एकदाचल्या कंसाचा वर्ग. इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. चला त्यांना भाग घालू. 6 चोक 24, 2 शून्याला 2 शून्य तसेच. 6 चोक 24, 26 मधून 24 गेलं, किती राहिलं? 2, 2 वरती घेतलं 4, किती झालं? 24. परत 6 चोक 24, परत 6 1 6, किती आलं? 441 छेद 400 बरोबर 100 अधिक आर छेद 100 कंसाचा वर्ग तसंच राहू द्या. आता मी बघा काय करतो. 441 म्हणजे कोणाचा वर्ग आहे? 21 चा वर्ग आहे. 400 म्हणजे कोणाचा वर्ग आहे? 20 चा वर्ग आहे बरोबर. 100 अधिक आर छेद 100 कंसाचा वर्ग. 21 चा वर्ग छेद 20 चा वर्ग म्हणजेच काय? 21 छेद 20 कंसाचा वर्ग बरोबर 100 अधिक आर छेद 100 कंसाचा वर्ग. दोन्ही बाजूचं काय घ्यायचं आता? वर्गमूळ घ्यायचं. पलीकडची बाजू अलीकडली तो. 100 अधिक आर छेद 100 या कंसाचं वर्गमूळ घेतलं तर काय येईल? 100 अधिक आर छेद 100. 21 छेद 20 चा वर्गचं वर्गमूळ घेतलं तर किती येईल? 21 छेद 20. इथपर्यंत काय अडचण? काय राहिलंय बघा. 100 अधिक आर छेद 100 बरोबर 21 छेद 20 बरोबर. 100 भागाकारात पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात. मग 100 अधिक आर बरोबर 21 छेद 20 गुणिले 100. 20 न भाग जाईल 100 ला. 20 1 20, 20 5 100, 21 5 किती आलं? 105. इकडे काय आलं? 100 अधिक आर. 100 अधिक आहे पलीकडे गेल्यानंतर वजा आर बरोबर 105 वजा 100 म्हणजेच आर बरोबर किती आलं? 5%. तर व्याजाचा दर किती आला? 5%. पर्याय क्रमांक 2. समजलं?